नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेले. गणपती आलेले आहेत जवळ. गणपतीच्या आवडीचे सर्वात जास्त आवडणारे म्हणजे उकडीचे मोदक. तर ते मोदक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहूया. चला सुरुवात करूया. ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ हे आता आपण मेजरमेंट प्रमाणे घेणार आहोत. ह्या ठिकाणी 2 वाट्या इतकं आपण पाणी टाकणार आहोत. 1 वाटी टाकून दिलेलं आहे. दुसरी वाटी आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे. परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. 2 वाट्या पाणी टाकल्यानंतर 1 वाटी इतकं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि गरम पाणी झालं, 1 उकळी आले की त्यामध्ये आपण हे घाटून घेणार आहोत. अगदी छान गुठळ्या फुटल्या इतकं आपण हे घाटून घेतलेलं आहे. व्यवस्थित आता गॅस बंद करायचं आहे. ह्या ठिकाणी आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि ही जी उकड आहे ती आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे. अगदी ह्या पद्धतीने ही घट्टसर झालेली आहे. असं घट्ट झालं की आता आपण थोडंसं आणखी थंड करून व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. असं मी थोडंसं हलवत राहिलं की लवकर वाफ निघते आणि लवकर थंड होते पीठ. थोडंसं आता वाफ निघालेली आहे. ह्या ठिकाणी आता मी परात घेतलेली आहे. परात किंवा ताट घेतलं तरी चालते. आता ह्यामध्ये आपण सर्व जे पीठ तयार केलेलं आहे ते पीठ काढून घेणार आहे मी. आणखी थोडंसं गरमच आहे पण थोडंसं आता हाताला आपण तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं. ह्या ठिकाणी मी तूप लावून घेतलेलं आहे. गोडाच्या पदार्थाला तूप लावल्यानंतर टेस्ट पण छान येते, तेलाचा वास येतो. पण आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि छान आपण मळून घेतलेलं आहे. अगदी मऊसर आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. मला पाहताच लक्षात येतं अगदी छान परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे. 1-5 मिनिटाकरता झाकून ठेवण्यात आपल्याला त्यामधलं सारण बनवायचं आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी झाकून ठेवलेलं आहे. गॅसवरती असा पॅन ठेवायचा किंवा छोटी कढई ठेवलं तरी चालते. मिक्सरवर काढलेलं खोबरं आहे, जे आपलं वाळलेलं खोबरं असतं नेहमीचं तेच खोबरं घेतलेलं आहे किंवा ओलं खोबरं असलं तुमच्याकडे घेतलं तरी चालते. मी अंदाजानेच घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी 3 चमचे इतकं मी खोबरं टाकलेलं आहे आणि 2 चमचे इतका गूळ टाकलेला आहे. आणि थोडीशी आपण अर्धा चमचा वेलची पावडर करून साखरमध्ये घालून वेलची काढून घेतली ते टाकून दिलेलं आणि मिक्स करून घ्यायचे. गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे, जे की लवकर गूळ करपतं. त्यामुळे आपला गॅस मिडियम ठेवून मिक्स करून घ्यायचं. मिक्स होण्या इतकंच आपण गॅस चालू ठेवणार आहोत. जास्त आपल्याला गॅस चालू ठेवून पाक वगैरे बनवायचा नाही. फक्त मिक्स होईल आणि गूळ आपला वितळेल इतकं आपण ह्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी ड्रायफ्रूटचं काही मी पावडर करून ठेवलेले आहेत त्या 1 चमचा इतक्या टाकून दिलेल्या आहे. जसं की आपण सुंटोडा बनवतो त्याच पद्धतीचा हा बनवलेला आहे. 1 चमचा इतका टाकलेला आहे. तुमच्याकडे तुकडे असतील किंवा तुकडे करून टाकलं ड्रायफ्रूटचे तरी चालतात. आता व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचं आहे. ह्या ठिकाणी आता थंड करून घेणार आहे. ह्या ठिकाणी मोदकाचा साचा घेतलेला आहे. तुम्हाला जर हाताने बनवायचं असेल तर हाताने बनवलं तरी चालतात, पण साच्याने अगदी परफेक्ट ज्यांना कळ्या बनवता येत नाही त्यांना सुद्धा ही मोदक अगदी सहज बनवता येतात. वाटीमध्ये सारण काढून घेतलेलं आहे. पीठ छान तयार झालेलं आहे. आता जो साचा आहे त्या साच्यामध्ये आपल्याला छोटा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्या साच्यामध्ये आपण बसवून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला थोडंसं असं गोल बनवून घ्यायचं आहे. गोल टाईप बनवून घेतलं की पटकन छान आतपर्यंत व्यवस्थित बसेल आणि नंतर आपण जे सारण भरणार आहोत ते व्यवस्थित आतपर्यंत जाईल. ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बसवून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. सहज कोणालाही बनवता येते. ज्यांनी कधीच मोदक नाही बनवले त्यांना सुद्धा फर्स्ट टाइम जरी बनवले तर हे मोदक बिलकुल बिघडणार नाहीत. अगदी साध्या पद्धतीने दाखवलेले आहेत आणि परफेक्ट आहेत. बिलकुल हे मोदक बिघडत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी सारण जे आहे आता आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. पीठ छान मध्ये ठेवून घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने थोडंसं मध्ये खोल भाग ठेवून आपण त्यामध्ये आता सारण भरून घेणार आहोत. सारण भरून झालं की वरतून थोडंसं आपल्याला पॅक करून टाकायचं आहे आणि ते जे पीठ आहे ते थोडंसं वरतून आणखी लावून घेणार आहोत. अगदी ह्या पद्धतीनं आता सर्व मोदक आपल्याला ह्याच पद्धतीनं भरून घ्यायचं आहे. अगदी फटाफट बनवून तयार होतात. मी आता सर्व मोदक असेच भरून घेणार आहे. आता साच्यामध्ये व्यवस्थित आपण भरून घेतलेलं आहे आणि मोदक अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत. तुम्हाला काढून दाखवते. अगदी परफेक्ट आपले हे मोदक बनवून झाले. साच्यामध्ये न कळ्या पाडता आपण सहजपणे हे मोदक बनवू शकतो. आता ह्या पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. ते तुम्हाला काढून दाखवते. अगदी फटाफट बनवून तयार झालेले आहेत.
आता व्यवस्थित आपण मोदक जे बनवून घेतले त्यावरतून थोडासा फूड कलर टाकायचं, अगदी थोडासा आपण काडीने इतकं टाकून घ्या किंवा केशर लावलं तरी चालते. केशर नसल्यामुळं मी ह्या ठिकाणी कलर लावलेला आहे. फूड कलर अगदी छान दिसतात, दिसायला खूप सुंदर दिसतात. ह्या ठिकाणी चाळणी घेतलेली आहे, चाळणीला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आणि ते आपण जे मोदक बनवलेले आहेत ते ह्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट हे मोदक बनवून तयार होतात, बिलकुल वेळ लागत नाही. गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. वरती जी आपण चाळणी घेतली ती चाळणी ठेवून 10 मिनिटाकरता वाफवून घेणार आहोत, जे की छान आपले मोदक वाफरले जातील आणि मस्त मोदक हे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त आपले मोदक फटाफट बनवून तयार झालेत. तुम्हाला हे मोदक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला आणखी माझ्याकडनं कुठल्या प्रकारचे मोदक पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.